आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में जनसेका के जन संवाद कार्यक्रम में विधायक संजय केलकर को कई शिकायतें मिली। इनमें बिल्डरों द्वारा आवास संबंधी धोखाधड़ी, राशन कार्यालय, शिक्षा विभाग, पानी संबंधी समस्याओं जैसे विभिन्न मुद्दों पर शिकायतें प्राप्त हुईं। साथ ही धोखाधड़ी की कई शिकायतें भी बढ़ी हैं। बताया कि अगर आप पुलिस थानों में जाएंगे तो आपको विभिन्न प्रकार की धोखाधड़ी की शिकायतें मिलेंगी। हमारे जन संवाद के माध्यम से सैकड़ों लोगों को न्याय मिला है, ऐसा विधायक संजय केलकर ने कहा। नाही, आज आता एवढा धोधो पाऊस पडत असून देखील सकाळपासून एकामागे एक निर्णय अडचणीत असलेले काही समस्या, काही निवेदने घेऊन लोक आले। मुंबईहूनही काही प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी मांडले गेले बीएमसीच्या संबंधामध्ये। बीएमसीच्या कडनं आपल्याला पाणी जे मिळतं ठाण्याला, तर ते पाणी आपल्याला काही MLD अधिकचं मिळावं म्हणून मी स्वतः प्रयत्न केले होते आणि ते आपल्याला मिळालंही होतं। जवळजवळ 5 MLD पाणी वाढवून मिळाल्यामुळे काही प्रमाणामध्ये घोडबंदरवासियांना आपण दिलासा दिला होता। परंतु आता पुन्हा त्यांनी ते पाणी बंद करण्याची नोटीस दिली होती, तर त्या अनुषंगाने माझं बीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांशी पण लगेच बोलणं झालं, कारण आपल्या लोकांची विनंती होती की हे पाणी बंद होता कामा नये। तर त्यांनी पण आश्वासित केलं की हे आम्ही चालू ठेवू आणि तुमचं जे पाणी बंद करण्याची जी नोटीस दिलेली आहे तर ती आम्ही योग्य वेळेला मागे घेऊ, आता जे चालू आहे ते चालू ठेवू। अशी काही सार्वजनिक लोकांच्या संबंधातलेही विषय अधिकारी पुढे आणतात आणि याच्यामध्ये लोक घरं बुक करतात, घराचाही पत्ता नसतो आणि पैसे देऊन बसलेले असतात। अशा प्रकारच्या केसेस आज पण आल्या। म्हणजे ही एक वेगळीच मोडस ऑपरेंडी सुरू झाली आहे की लोकांकडनं पैसे घ्यायचे आणि गरीब लोक आहेत बिचारे। म्हणजे ज्यांनी आता पैसे दिले त्याची मुलगी जी आहे ती बिचारी दिव्यांग आहे, त्याला स्वतःला इतकी गरिबी आहे तरी देखील त्या माणसाने 3 लाख रुपये दिले आणि अजून एक वीट दिसत नाहीये आणि पैसेही परत केले जात नाही, त्याला त्याच्या ऑफिसमध्येही उभं केलं जात नाही। तर त्याच्यामुळे आम्ही आता त्या विकासकाशी संपर्क केलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याला निश्चितपणे आम्ही न्याय देण्याचं काम करू। आपल्या इथे सध्या भरती प्रक्रियेचं आम्ही जसं प्रशिक्षण घेतलं परवा, तर फायलेरिया डिपार्टमेंटमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ते देखील माझ्याकडे आले होते, कारण त्यांचंही अचानक काम बंद करून टाकलं। आता जी 5-5, 10-10, 20-20 वर्ष काम केलेली आहे त्यांनी जायचं कुठे, तर तोही विषय नोकरदारीच्या संबंधामध्ये या ठिकाणी लोक घेऊन आले होते। असे विविध विषय, याच्यातला महत्वाचा विषय अगदी सुरुवातीला मी आल्या माझ्याकडे जो आला, ही घोडबंदर वासीय जे आहेत जसं ट्रॅफिक जाममुळे त्रस्त आहेत तसं रुंदीकरण जे आहे, म्हणजे सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यामध्ये घ्यायचा घाट घातला जातो, त्याच्या संबंधी बरंचसं आम्ही मुवमेंट सुरू केलेली आहे। त्याच्या संबंधातले MMRच्या बरोबर मीटिंग देखील घेतलेल्या आहेत, परंतु त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांचा निवेदनं दिली। जवळजवळ 10 असोसिएशनच्या लोकांनी मिळून पुन्हा ती निवेदनं दिली, त्याचेही पुढच्या काळामध्ये आम्ही मार्ग काढतो आहोत। नागरिकांना मी वेळोवेळी आवाहन करतो, म्हणजे विद्यार्थ्यांची तर एवढी मोठी फसवणूक होते की नोकरी ज्यांना पाहिजे तर बेरोजगार मंडळींना फार मोठ्या प्रमाणामध्ये या ऑनलाईनच्या माध्यमातून फसवलं जाते। प्लेसमेंटचे ऑफिसेसचं पेव फुटलंय आमच्या इथे शहरामध्ये आणि लोक देशभरामधनं इथे तरुण येत आहेत ऑनलाईन सगळ्या जाहिराती बघून आणि त्यांचे पैसे तिथे भरले जात आहेत, नोकरीचाही पत्ता नाही आणि पैसेही परत त्याला मिळत नाही। अशी शेकडो उदाहरणं झाली। ही एक फसवणूक आहे, विकासकाकडनं केली जाणारी फसवणूक आहे। अशा निरनिराळ्या इझी मनीच्या माध्यमातून तरुणांची किंवा गरजवंतांची त्यांना फसवणूक केली जाते। तर माझं आवाहन आहे की याच्यामध्ये कुठलंही आमिष, जसं
अमुक एक रक्कम भरली की आम्ही जास्तीचं व्याज देऊ असं आम्ही दाखवलं जातं. लोक बिचारे अख्खं त्यांची नोकरीचे सगळे पैसे जे आहेत ते त्याच्यामध्ये टाकतात. तर आपण कुठे ना कुठे योग्य त्या ठिकाणी आणि कुठेच नाही तर पोलीस स्टेशनला आपण जाऊन चौकशी करा. ही फसवणूक वाढलेली आहे आणि लोकांची लाखो रुपयाच्या फसवणुकी ज्या आहेत त्या ठिकाणी झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि त्या दृष्टीने देखील मी हे आव्हान करतो. नोकरी इच्छुक असलेले विद्यार्थी असतील, तरुण असतील किंवा इन्व्हेस्ट करणारे आम नागरिक असतील किंवा विकासकाकडे आपल्याला घरदार मिळण्याकरता घरकुलासाठी, तर त्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय खिशातले पैसे आपण भरू नका अशी माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. या ठिकाणी रोजचे असंख्य लोक जे आहेत या फसवणुकीचे बळी पडलेले इथे येत आहेत. आम्ही आमच्या परीने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय, पण मूळच फसवणूक होऊ नये म्हणून आपण देखील जागरूक राहा.